अजब रमा राघवची जोडी. कुठे असेल हो माझी आणि बाबा बाबा तुम्ही शांत राहा ना. बोला, सापडली का ती? अरे, ती सापडत नाही म्हणजे काय? असे कसे गायब होऊ शकतात? हनीला तिच्या रूम मधून बाहेर घेऊन गेलेच कसे ते? अहो साहेब, त्या दोघांमधली ती मुलगी आहे ना, महा डेंजर आहे. बोलता बोलता आम्हाला कसं फसवलं काहीच कळलंच नाही. हनीला जर ते पळवून घेऊन गेले ना तर तुम्हाला सगळ्यांना जमिनीत गाडीन मी. यजमान यजमान तुम्ही शांत व्हा. हा, हे रागाच्या भरात असं काहीतरी बोलू नका. हे बघा वहिनी, मला सांगा, तुमच्या मुलीच्या लग्नात हे असं काहीतरी घडणार आहे याची तुम्हाला कल्पना होती का? हो हो गुरुजी, थोडीशी कल्पना होती. म्हणून हे बाउन्सर बोलवले होते, पण त्याचा काही उपयोग झाला नाही गुरुजी. प्रेमाची भानगड आहे हो गुरुजी. माझी मुलगी तिच्या ऑफिस मधल्या कुठल्या तरी फालतू मुलाच्या प्रेमात पडली आहे रे देवा. आणि त्याच मुलाशी लग्न करायचं असा हट्ट धरून बसलीये. आता तुम्ही मला सांगा, मुलांचं बरं वाईट हे त्यांच्या आई वडिलांनाच कळतं की नाही? हो ना. अहो, म्हणून आम्ही घाईघाईत तिचं दुसरीकडे लग्न ठरवलं. पण त्या दोघांनी येऊन गडबड केली. ते दोघही नक्कीच हनीच्या ऑफिस मधले असणार. हनीच्या आयुष्याचा सत्यानाश करायला आलेत ते. खरंच ते दोघेही फार चुकीचे वागलेले. आपण एखाद्या मुलीच्या आयुष्याशी असा खेळ करताना त्यांना काहीच वाटलं नसेल. अहो, तो मुलगा तो अगदी साधा भोळा दिसत होता हो, पण त्या भोळ्या चेहऱ्यामागे एक राक्षस लपलेला होता हे नव्हतं माहिती. तुम्हाला सांगते गुरुजी, ही सगळी आयडिया ना त्याचीच असणार. त्या मुलीला ना त्यानेच पडवलं असणार. गुरुजी, कसं होणार हो माझ्या अनीचं आता? खूप काळजी वाटते हो तिची. वहिनी तुम्ही शांत व्हा. हे बघा, माणसं गेली आहेत ना मुलीला शोधायला, ते सुखरूप परत आणतील तिला. मला आश्चर्य वाटतं यजमान, तो मुलगा असा कसा वागला? आपण कुणाची तरी बदनामी करतो एवढी साधी गोष्ट त्याच्या लक्षात येऊ नये. आजच्या तरुण पिढीवर संस्कार करण्यात आई वडील कमी पडतायत की काय असं वाटायला लागलं आहे. परमेश्वर करो आणि तो मुलगा चुकीच्या मार्गाने जात असेल तर तो लवकर भानावर येवो हीच इच्छा. तर अशा मुलांमुळे एक दिवस समाज रसातळाला जाईल. स्वतःचा जीव देत होतो ना, तेच बरोबर होतं. सुटलो असतो या सगळ्यातून. नाही 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 सर, वैभव सर नको. रॉंग रॉंग रॉंग, ऑल रॉंग. अरे, प्रेमात पडलेली माणसं असा धीर सोडत नसतात. ती गर्लफ्रेंडच्या राक्षस बाबा बरोबर युद्ध करत असतात, गर्लफ्रेंडला पळवून आणत असतात आणि मग तिच्याशी लग्न करून सुखाने संसार थाटत असतात ते. आणि मग त्यांना छोटी छोटी उलुलुलु उलुलुलु 5-6 पोरं होत असतात. 5-6? महागाई विसरलोच मी. 1-2 ठीक आहे. अरे, हेच तुझ्या आणि हनीच्या आयुष्यामध्ये सुद्धा होणार आहे. हे भविष्य मी कालच पाहिलं आणि म्हणून तुमच्या प्लॅन मध्ये सामील झालोय. आणि माझं भविष्य कधीच खोटं ठरत नसतं. अहो, पण आतापर्यंत सर रमा आणि राघवने हनीला घेऊन यायला पाहिजे होतं. आणि हनीला किडनॅप करताना ते दोघं पकडले गेले तर?
नाही नाही नाही, म्हणजे हनीचे बाबा इथे पोलिसांना घेऊन येतील आणि पोलीस आपल्या सगळ्यांना पकडतील. हे नाही, असं काही होणार नाहीये. असं काहीही होणार नाहीये. शेवटी विजय हा प्रेमाचाच होणार आहे. बोला, प्रेमाचा. विजय असो. प्रेमाचा विजय असो. जर बबली सरांचं भविष्य हनी आणि वैभवच्या बाबतीत खरं झालं ना, तर ते रमा आणि राघवच्या बाबतीत पण खरंच होणार. सरांची मिस ती मिसेस ती होणार. काय ग, आज खूप वेळ घेऊन तयार होतीयस. काही खास प्लॅन आहे वाटतं. काही नाही गाई, खास प्लॅन काय असणार? मैत्रिणीला भेटायला जातीये. दे इकडे, देवी करते. अगं फोन येतोय बघ. आरुषी, अगं पण कोण इतकं फोन करते तुला? माहित नाही गाई, अननोन नंबर आहे म्हणून तर इग्नोर करते. आरुषी, खरं बोलतेस ना? बबली सर, माझा आता टेन्शनने जीव जाईल. ते काही नाही, पोलिसांना तिथे घेऊन जाऊया आणि त्यांना सांगूया की हनीचे बाबा तिचं लग्न जबरदस्ती लावतात. हो, आपण असंच करूयात. अरे थांबा, आधी स्वतःचा ब्रेन वापरायला शिका. अरे पोलिसांना जर इन्व्हॉल्व करायचं होतं तर हा प्लॅन कशासाठी केला आपण? आणि समजा आता आपण पोलिसांना इन्व्हॉल्व केलं तर ते हनीच्या घरी जाऊन हनीच्या किडनॅपिंगच्या केसमध्ये रमा आणि राघवलाच आत टाकतील. मग काय करायचं आपण? वेट, थोडा वेळ वाट बघूया, इथेच थांबूया. ते नक्की येतील. ओके, काम डाऊन. हे बघा, मी सांगतो, दीर्घ श्वास घ्या. अहो सर, इथे माझा श्वास बंद पडण्याची वेळ आली आहे आणि तुम्ही काय दीर्घ श्वास घ्यायला सांगताय? देसाई, लिसन टू मी. ती लोक कधीही या ठिकाणी पोहोचतील आणि ती एकदा इथे पोहोचली की मग ड ड ड ड ड ड ड ड ड ड. म्हणजे असं का विचारतेस आई? असं नाही आरुषी, तुला कोणीतरी मिस कॉल देतंय याचा अर्थ त्या व्यक्तीला तुझ्याशी बोलायचंय पण धीर होत नाहीये. कदाचित एखाद्या मुलाला तू आवडतेस असं असू शकतं. मला सांग, तुला कोणी मुलगा आवडतो का? नाही गाई, असं काहीच नाही. मुलं काय कुठून कुठून माझा नंबर मिळवतात आणि मला कॉल करत राहतात, पण मी इग्नोर करते. खरंच ना? हो आई, आणि असं काय असेल तर मी तुला सांगेन ना. आणि मला माहितीये तू मला नक्की समजून घेशील. अगं, मी नक्की समजून घेईन. हे बघ आरुषी, तू प्रेमात पडायला माझी अजिबात हरकत नाहीये. प्रेम काय खूप सुंदर असतं ते, पण ते असं वाहवत जाऊन आंधळेपणाने करायचं नसतं. उलट ते कसं टिकवता येईल याची काळजी घ्यावी लागते. आणि ज्या व्यक्तीवरती आपलं प्रेम आहे त्या व्यक्तीशी आपलं लग्न नाही झालं ना, तर अख्खं आयुष्य दुःखात जाऊ शकतं. अगं आई, तू तर एकदम सिरियस झालीस. पण काळजी करू नकोस, मी हे सगळं नक्की लक्षात ठेवेन. मी निघू आता? जा. बर, बाय. बाय. आरुषी समजूतदार आहे, त्यामुळे ती समजून घेईल. पण खरं तर हा सल्ला लावण्या त्यांनी रमाला सुद्धा द्यायला हवा, नाहीतर तिच्या अल्लडपणामुळे ती वाहवत जाईल. वासू, हीच आहे वाटतं बंगल्याची मागची बाजू. होय होय, हीच असेल. चला चला मॅडम, चला. बाबा बाबा बाबा, मॅडम, राघव सर आणि हनी मॅडम कुठे? राघव सर! अगं रमा, यजमान, काय झालं? काय होतंय तुम्हाला? काय होतंय?
राघव सर चला पटकन फास्ट कम फास्ट हनी फास्ट कम फास्ट राघव सर चला फास्ट अरे उभे काय आज सगळे, पकडा त्यांना. राघव सर पळा हनी पळ आणि मॅडम चला ते बरे चला. पकडा त्यांना. आणि नुसतं पकडू नका, संपवून टाका त्यांना. तो भोळ्या चेहऱ्याचा मुलगा त्यांचा लीडर आहे, लीडर. अरे कुठे भेटतील हे बाप? त्याच्या आई बापाने त्याच्यावर चांगले संस्कार केलेच नाहीयेत का? अरे अशा मुलांना जन्म दिल्याची त्याच्या आई बापांना लाज वाटली पाहिजे, लाज. जीव दिला पाहिजे त्यांनी. अहो त्याने त्या दुसऱ्या मुलीची मदत घेतली आणि आपल्या हनीची मैत्रीण म्हणून तिला पुढे केली आणि आपल्या हनीला किडनॅप केलं त्याने. कुठे फेडेल तो हे पाप? एक नंबरचा गुंड आहे, गुंड. या अशा मुलांमुळे आपल्यासारख्यांच्या मुली सेफ नसतात. ही अशी मुलं म्हणजे समाजाला लागलेली कीड आहे, कीड. आज त्याने एका भोळ्या मुलीला हाताशी धरून आपल्या हानीला पळवलं. त्याचं नाव वाटोळ होईल, वाटोळ. अशा मुलांची आणि त्याच्या आई बापांची जगण्याची सुद्धा लायकी नाहीये. माफ करा गुरुजी, आम्ही तुम्हाला हानीचं लग्न लावण्यासाठी बोलवलं, पण कुठल्या तरी गुंड मुलाने आमच्या हानीच्या आयुष्याचा सत्यानाश केला. आमचे शाप आहेत त्या मुलाला. आमच्या मुलीचं आयुष्य त्याने उद्ध्वस्त केलं. त्याचं कधीही चांगलं होणार नाही. यजमान, जे झालं ते वाईट झालेलं आहे. तुम्ही त्या मुलाला शिक्षा करा. तो शिक्षेस पात्र आहेच, आहेच. पुन्हा लागला का फोन? नाही करते सर. करा ट्राय करा. बस झालं, आता नाही सहन होत. मी 10 मोजायच्या आत जर हनी इथे आली नाही तर मी आता खरोखरच जीव देईन. अरे यार देसाई, अरे सर तुम्ही काय बोलताय? देसाई 1 देसाई स्टॉप इट यार. 2 सर नाही. देसाई काम 3 देसाई 4 4.5 5 5.1 Listen 5.3 10 देसाई नो नो देसाई मी आता इथेच देवासमोर डोकं आपटून माझा जीव देईन. मी म्हणालो होतो माझं भविष्य खरं निघणार म्हणजे निघणारच. आणि मला ही सुद्धा गॅरंटी होती की तुम्ही दोघं हनीला इथे घेऊन येणार म्हणजे येणार. आय एम सो प्राऊड ऑफ यू. सर हनीला इथे आणण्यासाठी आम्हाला खूप डिफिकल्टीजला फेस करावं लागलं. काय काय करावं लागलं माहितीये? काय करून म्हणजे सर हनीच्या घरच्यांना कळलंय की आपण तिला किडनॅप करून आणलंय. हो, आणि त्यांचे सिक्युरिटी गार्ड पण आमच्या मागे लागले. हो सर, ते तर आता सुद्धा मला शोधत असतील. आणि बाबा तर रमा आणि राघव सरांवर तर खूपच चिडलेत. ते सुरक्षा रक्षक इथे कुठल्याही क्षणी येऊन पोहोचू शकतात. नो पण त्यांना कळणार कसं की आपण नेमकं कुठे आहोत ते? बबली सर, आम्ही तिथून निघालो तेव्हा त्यांनी आमचा पाठलाग केला, त्यामुळे त्यांना माहिती आम्ही कुठल्या दिशेला आलोय ते.